नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे एक्सपर्ट इन फिजिक्स बाय सागरंगी. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे कन्सेप्ट ऑफ प्रेशर. ओके, प्रेशरची कॉन्सेप्ट आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करायची. आता प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण कन्सेप्ट ऑफ डेन्सिटीशी रिलेटेड आहे नंबर ऑफ टर्म्स, दॅट इज स्पेसिफिक वेट, त्यालाच आपण स्पेसिफिक डेन्सिटी असं म्हटलं. रिलेटिव्ह डेन्सिटी बघितली, नंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बघितली, नंतर काही नोट पॉईंट पण आपण त्याच्यामध्ये डिस्कस केले होते. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला प्रेशर ही कॉन्सेप्ट डिस्कस करायची. आता प्रेशर हा जो पार्ट जो आहे त्या चॅप्टरमध्ये थोडासा लार्ज पार्ट आहे. याच्या आपण 2 ते 3 चॅप्टरमध्ये 1 बाय 1 आपण याचं डिस्कशन करणार आहे. तर आज आपण प्रेशरची कॉन्सेप्ट, त्याची बेसिक डेफिनेशन, आणि नंतर ज्यावेळेस एखादा लिक्विड कॉलम जो असतो तो लिक्विड कॉलम लिक्विडवरती किंवा लिक्विडमध्ये येणारा एखादा पार्ट असेल, त्या पार्टवरती एखादी बॉडी असेल, त्या बॉडीवरती ॲक्ट करणारा फोर्स पर युनिट एरिया, तर आपण प्रेशर असं म्हणतो. प्रेशर तिला किती असणार आहेत, ह्या टाईपचा 1 बाय 1 पार्ट आपण आजच्या लेक्चरमध्ये समजून घेऊयात. ओके, तर आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूयात. दॅट इज अ कन्सेप्ट ऑफ प्रेशर. आता प्रेशर म्हटलं की आपण जर लिक्विड कॉलम जर घेतला, एक व्हेसल घेतलं, ह्या व्हेसलमध्ये आपण लिक्विड जर घेतलं, ओके, इथे आपलं हे लिक्विड आहे. तर हे जे लिक्विड जे आहे ते ऑलवेज फोर्स एक्झर्ट करत असतं. दॅट इज द लिक्विड ऑर फ्लुइड इज ॲट रेस्ट. ज्यावेळेस ते रेस्टमध्ये असताना इज ऑलवेज एक्झर्ट ए फोर्स ऑन द सरफेस ऑफ कॉन्टॅक्ट, म्हणजे त्या लिक्विडच्या कॉन्टॅक्टमध्ये, ज्यावेळेस लिक्विड किंवा फ्लुइड रेस्टमध्ये असताना त्या फ्लुइडच्या कॉन्टॅक्टमध्ये येणाऱ्या सरफेसवर ते काय करत असतं, ऑलवेज फोर्स एक्झर्ट करत असतं. मग दिस फोर्स, त्याला आपण इथं नॉर्मल फोर्स म्हणूयात. द नॉर्मल फोर्स ॲक्टिंग ऑन ए surface area, per unit surface area, called as a pressure. Okay, so this is a simple definition. So I simply say that the normal force हा नॉर्मल फोर्स कोण एक्झर्ट करतं, रेस्ट लिक्विड. ओके, द नॉर्मल फोर्स एक्झर्ट किंवा नॉर्मल फोर्स एक्झर्टेड बाय अ फ्लुइड ॲट रेस्ट म्हणजे फ्लुइड कसं असणार आहे, रेस्टमध्ये असणारे फ्लुइड ॲट रेस्ट पर युनिट सरफेस एरिया, द नॉर्मल फोर्स एक्झर्टेड बाय फ्लुइड ॲट रेस्ट per unit surface area of contact is called pressure. काय म्हणलं बघा डेफिनेशनमध्ये आपण, द नॉर्मल फोर्स एक्झर्टेड बाय अ फ्लुइड ॲट रेस्ट, म्हणजे कोणतं फ्लुइड ज्यावेळेस ते रेस्टमध्ये असताना, आता हे फ्लुइड आहे ह्या वेसलमध्ये, आणि मग हे फ्लुइड जे आहेत ते तिच्या कॉन्टॅक्टमध्ये येणाऱ्या सरफेस बरोबर, माझा इकडे हा सरफेस कॉन्टॅक्टमध्ये येतोय, हा सरफेस कॉन्टॅक्टमध्ये येतोय. ओके, मग ह्या सरफेसवरती काय करत असतं, फोर्स एक्झर्ट करत असतं. मग आता आपण समजा हे लिक्विड हा नॉर्मल फोर्स या पर्टिक्युलर एरियावरती ॲक्ट काय करत आहे, फोर्स ॲक्ट करते, किंवा हे जे लिक्विड जे आहेत ह्या पर्टिक्युलर एरियावरती काय करत आहेत, फोर्स एक्झर्ट करत आहे. ओके, काय करत आहेत, हा जो आपण बॉटमचा जो एरिया घेतला, हा एरिया बॉटमचा, ह्या बॉटमच्या एरियावरती काय करत आहेत, नॉर्मल फोर्स एक्झर्ट करत आहे. मग दिस नॉर्मल फोर्स डिवाइड बाय द सरफेस एरिया ऑफ दॅट कॉन्टॅक्ट. हा जो कॉन्टॅक्ट आहे ह्या कॉन्टॅक्टचा सरफेस एरिया, यालाच म्हटलं जातं दॅट इज अ प्रेशर. तर सिम्पल डेफिनेशन आहे, द नॉर्मल फोर्स एक्झर्टेड बाय अ फ्लुइड ॲट रेस्ट पर युनिट सरफेस एरिया ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉल्ड ॲज ए प्रेशर. ओके, सो प्रेशर इज इक्वल टू pressure it is denoted by P. It is denoted by P. Okay, so P is equal to pressure, P is equal to force
अपॉन एरिया. So force F upon area. Okay. So pressure P is equal to force upon area. So pressure actually is a tensor quantity because force is also vector, area is also vector quantity. So vector upon vector we get the tensor. Okay. But आपण इथे याला स्केलर असं म्हणतोय तर आपण टेन्सरपर्यंत पोहोचतच नाही, आपण स्केलर आणि वेक्टरपर्यंतच आहेत म्हणून आपण प्रेशर काय घेतो, इट इज अ स्केलर क्वांटिटी. सो वी सिम्पली से दॅट प्रेशर P is a scalar quantity, and this is a general formula of pressure, that is force upon area. Okay, so we calculate the SI unit of pressure. SI unit of pressure, प्रेशर जर आपण SI युनिट जर घेतलं, SI युनिट ऑफ प्रेशर P इज काय मेन फोर्स कशामध्ये मेजर करतो, न्यूटनमध्ये, एरिया मीटर स्क्वेअर. सो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके. मग CGS युनिट काय, CGS युनिट ऑफ प्रेशर P इज डाइन अपॉन सेंटीमीटर square. Okay, so this is a phenomena of measurement in terms of unit, that is a pressure quantity. So pressure is measured Newton per meter square or dyne per centimeter in different system. म्हणजे SI मध्ये तुम्ही न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये, तर CGS मध्ये डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये काय करतात, प्रेशर मेजर करत असतात. ओके. आता नेक्स्ट कॉन्सेप्ट याच्यामधली, दॅट इज अ डायमेन्शन ऑफ प्रेशर. पण डायमेन्शन ऑफ प्रेशर काय मिळेल बघा तुम्हाला, मग न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे, मग न्यूटन्स. सो डायमेन्शन इज न्यूटनची डायमेन्शन तुम्हाला माहिती आहे, फोरची डायमेन्शन M1 L1 T⁻² अपॉन मीटर स्क्वेअर, सो L2. ओके. सो फायनली वी गेट, सो M1 L⁻⁻1 T⁻², दिस इज अ डायमेन्शन ऑफ प्रेशर. मग प्रेशरचे डायमेन्शन झाले M1 L1 L⁻⁻1 T⁻², दिस इज द डायमेन्शन ऑफ प्रेशर. आता प्रेशरचे आणखी काही युनिट्स आहे. ओके. म्हणजे आपण प्रेशर पास्कलमध्ये पण मेजर करतो, बारमध्ये पण मेजर करतो, टॉरमध्ये पण मेजर करतो, तस ॲटमॉस्फिअरमध्ये पण मेजर करतो. तर ते समजून घेऊयात. ओके. मग मी प्रेशर कशामध्ये मेजर केला जातो, न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये मेजर केला जातो, पास्कलमध्ये मेजर केला जातो, नंतर बारमध्ये मेजर केला जातो, ॲटमॉस्फिअरिकमध्ये मेजर केला जातो, टॉरमध्ये मेजर केला जातो. तर त्याचं कन्व्हर्जन फॅक्टर काय ते समजून घेऊया. ओके. सो वन ॲटमॉस्फिअरिक प्रेशर त्याला 1 ATM असं म्हणतो, इज इक्वल टू 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता न्यूटन पर मीटर स्क्वेअर यालाच म्हणतो आपण पास्कल. सो दॅट इज 1.013 इंटू 10⁵ पास्कल. ओके. दॅट इज इक्वल टू, आता 10⁵ पास्कल म्हणजेच बार. ओके. सो वी कॅन रिटर्न ॲज दॅट इज 1 बार. 10⁵ म्हणजेच काय, 1 बार. सो वी कॅन रिटर्न ॲज दॅट इज 10⁵ पास्कल म्हणजे 1 बार. सो 1.013 बार. ओके. आणि तेच आपण काय करू शकतो टॉरमध्ये, दॅट इज 360 टॉर. ओके. सो 760 टॉर. सो दिस इन दिस वे वी कॅन मेजर द प्रेशर. म्हणजे 1 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इज इक्वल 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर स्क्वेअर याला पास्कल म्हणतो. सो 1.013 इंटू 10⁵ पास्कल, दॅट इज इक्वल टू 1.013 bar, that is equal to 360 torr. So this is the simple ways we can measure the pressure. तर अशा पद्धतीने आपण प्रेशर इथं मेजर करत असतो. आता प्रेशर जर समजून घेतलं तर आपल्याला प्रेशरचं जनरल इक्वेशन मिळालं, दॅट इज प्रेशर P इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. मग आता प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल एरिया अँड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्स. प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द एरिया अँड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्स. म्हणजे तुमचा जर फोर्स किंवा आपण जर वेट घेतला, आपण फोर्स म्हणजेच काय वेट घेतला आपण, तर हे वेट
हे जर वेट स्मॉल असेल आणि हे स्मॉल वेट स्मॉल एरियावरती जर आपण जर ॲक्ट जर केलं, ओके, तर तुम्हाला मिळणारा प्रेशर कसा मिळतो? लार्ज मिळतो. लक्षात आलं? म्हणजे जेवढा एरिया स्मॉल असणार आहे तेवढा तुमचा प्रेशर कसा असणार आहे? लार्ज असणार आहे. आणि जेवढा एरिया स्मॉल असणार आहे, सॉरी लार्ज असणार आहे, तेवढा तुमचा प्रेशर स्मॉल असणार आहे. ओके, सो आपण त्यासाठी एक एक्झाम्पलद्वारे हे एक्सप्लेन करू शकतो. समजा आपण फोर्स घेतला 10 न्यूटन, ओके, आणि एरिया घेतला 1 सेंटीमीटर स्क्वेअर, तर इथं आपल्याला प्रेशर मिळेल. प्रेशर किती मिळेल? फोर्स अपॉन एरिया. सो फोर्स इज 10 अपॉन याचं कन्वर्जन जर आपण मीटर क्यूबमध्ये केलं, सो 10⁻⁻6 मीटर क्यूब, बरोबर की नाही? मग 10⁻⁻6 ॲज राईट 10 न्यूटन फोर्स 1 सेंटीमीटर क्यूब. आता 1 सेंटीमीटर इज इक्वल किती? 10⁻⁻2 मीटर. सो 1 सेंटीमीटर क्यूब इज इक्वल टू 10⁻⁻6 मीटर क्यूब. ओके, सो 10 ॲट इट इज इंटू 10 हा -6 वरती गेला की झाला +6. सो 10⁻7 न्यूटन पर मीटर स्क्वेअर एवढं काय मिळेल तुम्हाला? लार्ज फोर्स मिळेल. एरिया जर 1 सेंटीमीटर क्यूब जर असेल तर. आता हाच एरिया जर आपण फोर्सच ठेवला, फोर्स इक्वल टू 10 न्यूटन्स, आणि एरिया जर आपण 1 मीटर क्यूब जर घेतलं, 1 मीटर क्यूब, तर मिळणारा प्रेशर किती मिळेल तुम्हाला? प्रेशर इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, दॅट इज इक्वल टू 10/1, दॅट इज 10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, दॅट इज 10 पास्कल. इथं किती मिळाला? 10⁻7 पास्कल मिळाला. ओके, इथं किती मिळालं तुम्हाला? 10 पास्कल मिळालं. म्हणजे फोर्स तेवढंच घेतलात आपण, वेट तेच घेतलं 10 न्यूटन 10 न्यूटन. एरिया एका ठिकाणी 1 सेंटीमीटर क्यूब घेतला, एका ठिकाणी 1 सेंटीमीटर स्क्वेअर. सॉरी, दिस इज अ रॉंग, सेंटीमीटर स्क्वेअर. दिस वन व्हॉल्यूम, नॉट व्हॉल्यूम, इट इज अ मीटर स्क्वेअर. सो समथिंग विल बी रॉंग. सो 10⁻⁻4 येईल इथे, 10⁻⁻4. सो 10⁻4, सो 10⁻5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, दॅट इज 10⁻5 पास्कल. Sorry for that one. Area measured in mid centimeter square. So area is equal to 1 centimeter square is equal to 10⁻⁻4 meter square. So 10 into 10⁻4 that is 10⁻+5. म्हणजे बघा तुम्ही इथं फोर्स ज्यावेळेस 10 न्यूटन घेतला आणि एरिया 1 सेंटीमीटर स्क्वेअर घेतला, त्यावेळेस तुम्हाला मिळणारा प्रेशर मिळाला 10⁻5 पास्कल. एवढा लार्ज प्रेशर मिळाला. आणि तुम्ही एरिया इन्क्रीज केला 1 सेंटीमीटर स्क्वेअरपासून 1 सेंटीमीटर स्क्वेअरपर्यंत आले, तर तुम्हाला मिळणारा प्रेशर किती मिळालं? फक्त 10 पास्कल मिळालं. सो त्याचं मिनिंग असं होतं की तुम्ही जर इथं स्मॉल एरिया जर घेतला तर तुम्हाला प्रेशर मिळणारा जो प्रेशर आहे तो कसा असेल? लार्ज असेल. आणि तुम्ही जर लार्ज एरिया जर घेतला तर तुम्हाला मिळणारा प्रेशर कसा असणार आहे? स्मॉल असणार आहे. ओके, मग आता याच्याशी रिलेटेड आपण काही कॉन्सेप्ट जे आहेत त्या आपण इथं डिस्कस करणार. त्यातली पहिली कॉन्सेप्ट बघा आपली, दॅट इज अ प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम. प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम हा फर्स्ट पॉईंट आपण इथं डिस्कस करतो. प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. ओके, प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. म्हणजे आता लिक्विड कॉलम किती प्रेशर ॲक्ट करतं हे आपण इथं डिस्कस करायचं. ओके, मग आता आपण एक वेसल घेऊया. सपोज दिस इज अ वेसल. मी एक वेसल घेतले. ओके, आणि ह्या वेसलमध्ये मी लिक्विड इन्सर्ट केले. ओके, दॅट इज अ लिक्विड इज इनसाइड द वेसल. आणि ह्या वेसलमध्ये मी एक इमॅजिनरी सिलेंडर ॲझ्युम करतोय. बघा, ह्या लिक्विडमध्ये मी काय केलं? एक इमॅजिनरी सिलेंडर ॲझ्युम केला. हा माझा इमॅजिनरी सिलेंडर ज्याचा सरफेस एरिया ए येतो. ओके, आणि ह्या इमॅजिनरी जो सिलेंडर आहे त्याची हाईट आपण एच घेतली, याचा एरिया ए. ओके, मग आपण असं म्हणूयात इथं जे वेसल घेतलं आपण, अ वेसल filled with liquid of density रो. म्हणजे आपण जे वेसलमध्ये जे लिक्विड घेतलं त्या लिक्विडची डेन्सिटी रो घेतली. आपण इथं प्रेशर फाइंड आउट करायचं आहे.
मग आता आपण हा जे लिक्विड जे आहेत हे लिक्विड ह्या इमॅजिनरी सिलेंडरवरती प्रेशर ॲक्ट करणार आहे. ओके ओके, मग ह्या इमॅजिनरी सिलेंडरवरती ज्यावेळेस ते फोर्स ॲक्ट करत कशावरती, तो फोर्स कशावरती ॲक्ट होणार आहे, त्याच्या ह्या क्रॉस सेक्शनल एरियावरती हा फोर्स काय होईल, ॲक्ट होईल. हा क्रॉस सेक्शनल एरिया आपण हे घेतला. सो इमिट असं म्हणेल एच इज अ हाईट ऑफ, एच काय हाईट ऑफ इमॅजिनरी सिलेंडर, इमॅजिनरी सिलेंडर. नंतर स्मॉल एम इज अ मास ऑफ लिक्विड, मास ऑफ लिक्विड inside the imaginary cylinder, imaginary cylinder मध्ये जेवढं लिक्विड असतं त्याचं मास आपण स्मॉल एम घेतलंय. नंतर V इज द व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. नंतर H इज द हाईट ऑफ सिलेंडर झाले. ओके, आणि रो इज द डेन्सिटी आपण घेतली. मग आता आपण इथं जर फॉर्म्युला यूज केला, दॅट इज द प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड कॉलम, द प्रेशर exerted by liquid column म्हणजे लिक्विड कॉलम ज्यावेळेस या सिलेंडरवरती प्रेशर ॲड करणार ज्याचा एरिया आहे, द प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड कॉलम ऑन इमॅजिनरी सिलेंडर ऑफ एरिया. त्याचा एरिया किती घेतला आपण, हे घेतला एरिया ए इज. आता प्रेशरचा फॉर्म्युला आहे तो तुम्हाला नोन आहे. सो प्रेशर इज इक्वल टू प्रेशर P इज इक्वल टू काय, फोर्स अपॉन एरिया. मग आता फोर्स दॅट इज आपण वेट घेणार. सो mg अपॉन एरिया. कॉन्सेप्ट लक्षात येते तुमच्या. ओके, सो A is the area of cylinder, m is a mass of liquid inside the imaginary cylinder, and G is a acceleration due to gravity. G काय आहे, acceleration due to gravity. मग आता बघा, but we know, तुम्हाला माहिती आहे काय माहिती तुम्हाला, but we know. ओके, काय माहिती तुम्हाला. सो m is equal to mass of liquid is equal to density of liquid. माहित असेल तुम्हाला मास इक्वल टू, कारण डेन्सिटीचा फॉर्म्युला आपण बघितला काल, डेन्सिटी कडून मास आपण व्हॅल्यू. सो मास इक्वल टू मास m इज इक्वल टू डेन्सिटी व्हॅल्यू. सो देअरफॉर वी सिम्पली से दॅट स्मॉल m इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ लिक्विड. देअरफॉर स्मॉल m इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ लिक्विड इंटू व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. ओके, मग आता m इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ लिक्विड किती घेतली, रो. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर सपोज v घेतला आपण, मग व्हॉल्यूम तुम्हाला माहिती आहे. बट अगेन व्हॉल्यूम इज इक्वल टू एरिया ऑफ सिलेंडर इंटू हाईट ऑफ सिलेंडर. ही व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट केली. सो मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू एरिया इंटू हाईट. आता ही व्हॅल्यू कुठे सबस्टिट्यूट करणार आपण, ह्या इक्वेशनमध्ये. आणि देअरफॉर याला आपण समजा इक्वेशन 1 म्हणलं. ओके, सो याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. सो इक्वेशन 2 पुट इन इक्वेशन 1 मध्ये ही व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करतोय. तर इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर P इज इक्वल टू मिळेल आपल्याला, P प्रेशर इज इक्वल टू m, व्हॅल्यू ऑफ m काय आली, रो A इंटू H इंटू G ॲट इट इज अपॉन A. सो A गेट कॅन्सल. फायनल तुम्हाला प्रेशर मिळेल इथे. सो प्रेशर किती मिळेल तुम्हाला, सो प्रेशर P इज इक्वल टू P इज इक्वल टू रो Hg. प्रेशर P इज इक्वल टू रो Hg. कॉन्सेप्ट लक्षात आली तुमच्या, रो Hg. तर रो इज अ डेन्सिटी ऑफ लिक्विड, H इज अ हाईट ऑफ सिलेंडर. त्याच्यावरती आपण प्रेशर मेजर केला, किती प्रेशर ॲड केला त्या सिलेंडरची हाईट आणि G. आता ह्या इक्वेशनवर आपल्या असं लक्षात येतं की प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम इज इंडिपेंडेंट ऑन द एरिया ऑफ इमॅजिनरी सिलेंडर. त्या सिलेंडरच्या एरियावरती तो काय नाही
डिपेंड नाही. सो दिस इज अ सिम्पल और स्मॉल डेरिव्हेशन ऑन द प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम. आणि प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम किती मिळालं मग आपल्याला रो एच जी मिळालं. किती मिळाला रो एच जी. तर बघा आता ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ॲब्सोल्यूट आणि गॉज प्रेशर ही कॉन्सेप्ट काय ती आपण आता डिस्कस करूयात. आता ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपण सुरुवातीला समजून घेऊयात. ॲटमॉस्फेरिक प्रेशर, आता आपण जर अर्थ घेतली तर अर्थच्या सराउंडिंगला, अर्थ सरफेसच्या सराउंडिंगला काय आहेत फ्लुइड्स आहेत. आणि हे फ्लुइड्स म्हणजे कोणते आहेत इयर्स आहेत. मग ते हे इयर जे आहेत ते अर्थच्या सरफेसवरती एक फोर्स एक्झर्ट करते आणि त्या फोर्समुळे मिळणारा जो प्रेशर जो आहे त्याला आपण म्हणतो ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आय रिपीट वन मोर टाईम. अर्थच्या सरफेसला काय आहेत लार्ज फ्लुइड्स आहे. त्या लार्ज फ्लुइड्सला काय म्हणतो आपण, कारण अर्थचं जे सरफेस जो आहे, सरफेस म्हणजे अर्थचा जो सरफेसचा पार्ट जो आहे तो कशापासून बनलेला आहे तर फ्लुइडपासून बनलेला आहे. आणि हा फ्लुइड कोणता असतो दॅट इज अ इयर्स. मग हे इयर जे आहेत ते अर्थच्या सरफेसवरती फोर्स अप्लाय करतं आणि त्या फोर्सलाच म्हणतो आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो. असं काय म्हणतो ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके. मग आता हा ॲटमॉस्फेरिक प्रेशर जो आहे तो अर्थच्या सरफेसला लार्ज आहे, त्यालाच आपण नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर असं म्हणतो, जिथं डेन्सिटी कशी असते लार्ज असते. म्हणजे ॲटमॉस्फेअरची डेन्सिटी कशी असते लार्ज असते. कारण आता आपण जे लिक्विड कॉलमच्या प्रेशरचं इक्वेशन जे बघितलं दॅट इज प्रेशर पी इज इक्वल टू एच रो जी. मग ह्या इक्वेशनमध्ये आपण काय सांगतो आपल्याला रो इज अ डेन्सिटी ऑफ प्रेशर, डेन्सिटी ऑफ दॅट लिक्विड. मग आता प्रेशर कशावर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल द डेन्सिटी. ओके. म्हणजेच आपण अर्थच्या सरफेसची जे म्हणजे सरफेस लेवलला जी इयर आहे त्या इयरची डेन्सिटी लार्ज जर असेल तर तिला प्रेशर कसं असणार आहे लार्ज असणार आहे. आणि जसं तुम्ही अर्थ सरफेसपासून सम हाईटवरती जाणार आहे तशी काय होत चालते डेन्सिटी डिक्रीज होत चालते. ॲटोमॅटिकली ॲटमॉस्फेरिक प्रेशरसुद्धा काय होईल डिक्रीज होत जाईल. आणि तुम्ही ज्यावेळेस 8 किलोमीटर त्याच्या पलीकडे जातात त्यावेळेस ही डेन्सिटी फार कमी, त्यावेळेस तिला ॲटमॉस्फेरिक प्रेशरची व्हॅल्यू आहे ती नियरली इक्वल टू 0 आहे. लक्षात म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे की ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज ड्यू टू द इयर फोर्स अँड दिस इयर इज एक्झर्ट ए फोर्स ऑन अर्थ and then create the pressure. This pressure is called as atmospheric pressure. This atmospheric pressure is its value is very high at the surface of water and this pressure is called as a normal atmospheric pressure. When we go above the surface of level of अर्थ सरफेस किंवा सी लेवलपासून जर तुम्ही जर अपवर्डला जर गेले देन द व्हॅल्यू ऑफ ॲटमॉस्फेरिक प्रेशर विल बी डिक्रीजेस ड्यू टू द डिक्रीजेस ऑफ द डेन्सिटी ऑफ इयरची डेन्सिटी काय होत चालते डिक्रीज होत चालते. त्याच्यामुळे ॲटमॉस्फेरिक प्रेशरसुद्धा काय होत चालतं डिक्रीज होत चालतं. ओके. सो दिस इज द इन्फॉर्मेशन अबाउट द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता आपण जाऊयात ॲब्सोल्यूट प्रेशरकडे. ओके. आता ॲब्सोल्यूट प्रेशर आपल्याला ज्यावेळेस फाइंड आउट करायचं आहे त्यासाठी मग मी परत इथे एक वेसल घेतोय. ओके. लक्ष द्या. आता ॲब्सोल्यूट प्रेशरकडे जायचं आहे मला. मग इथे मी एक वेसल घेतलं आहे बघा. दिस इज अ वेसल आणि ह्या वेसलमध्ये मी काय इन्सर्ट करतोय तर लिक्विड इन्सर्ट करतोय म्हणजे वॉटर इन्सर्ट करतोय. जस्ट इमॅजिन दॅट मी काय केलं हे वॉटर ह्या लिक्विडच्या ह्या वेसलमध्ये मी इनसाईडला वॉटर घेतलं. ओके. आणि नंतर ह्या लिक्विडच्या इनसाईडला मी एक सिलेंडर इन्सर्ट करतोय. ह्या वेसलमध्ये लिक्विडमध्ये काय केलं मी एक सिलेंडर सबस्टिट्यूट केलं आहे. ओके. अशा पद्धतीने मी एक सिलेंडर याच्यामध्ये काय केलं इन्सर्ट केलं बघा. आता मला इथं काय फाइंड करायचं आहे तर ॲब्सोल्यूट प्रेशर फाइंड आउट करायचं आहे. मग आता ज्यावेळेस हा जो सिलेंडर ह्या लिक्विडच्या इनसाईडला त्यावेळेस त्याच्यावरती किती प्रेशर ॲक्ट होतं तो एच रो जी आपण बघितला आहे पण आता तो आपण डिफरंट वेनी इथं डिस्कस करणार आहे. मग आता असं ॲझ्युम करूयात की हा जो लिक्विड हा जो सिलेंडर घेतला आहे या सिलेंडरवरती अप्पर साईडला जे लिक्विड जे आहेत हे जे लिक्विड जे आहेत हे अप्पर साईडचं जे लिक्विड आहेत हे याच्यावरती काय करणार आहे प्रेशर ॲड करणार आहे. ओके. त्या प्रेशर आपण म्हणूयात F1. नंतर डाऊनवर्ड साईडचे जे लिक्विड जे आहेत ते सुद्धा काय करणार आहेत रेस्ट लिक्विड आहे. रेस्ट लिक्विड काय करणार आहे या इमॅजिनरी सिलेंडरवरती फोर्स अप्लाय करणार आहे आणि हा जो फोर्स असणार तो असणार आहे F2. किती फोर्स असणार हा F2. ओके. इकडे किती घेतला आपण F1 घेतलं. ओके. F1.
F1. नंतर वेट, हे काय करणार आहे, लिक्विड कॉलमला डाऊनवर्डला घेऊन जाणार आहे, दॅट इज त्याचं वेट. आपण mg घेतलं. m इज अ मास ऑफ लिक्विड इनसाइड दिस सिलेंडर अँड जी इज अ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता आपण एक सम रेफरन्स पॉईंट घेऊयात. या सम रेफरन्स पॉईंटपासून हा जो लोअर बॉटमचा आहे त्याची हाईट आपण x2 घेऊयात आणि अप्पर बॉटम जो आहे, अप्पर टॉप पार्ट जो आहे, टॉप ऑफ दिस सिलेंडर, याची हाईट आपण x1 घेऊयात. आणि मग आपण जर हा x1 मायनस x2 हा डिफरन्स जर घेतला तर हा x1 मायनस x2 म्हणजे आपल्याला काय मिळेल, हाईट ऑफ सिलेंडर मिळेल. ओके, मग आपण इथं राईट करूयात. आपण अशा पद्धतीने म्हणूयात, कन्सिडर अ टँक filled with water of density वॉटरची डेन्सिटी रो. ओके, नंतर इथं परत आपण घेणार स्मॉल m इज अ मास ऑफ लिक्विड इनसाइड द सिलेंडर. नेक्स्ट x1 minus x2 is equal to h be the height of cylinder. नंतर x1 and x2 be the height from a reference point. एका पर्टिक्युलर रेफरन्स पॉईंटपासून आपण x1 आणि x2 मेजर केलं. आता x1 इज लार्जर दॅन x2. सम रेफरन्स पॉईंटपासून आपण मेजर करताना x1 काय x2 पेक्षा कसं आहे, लार्जेस्ट. सो x1 इज ग्रेटर दॅन x2. नंतर आपण असं ॲझ्युम करतोय बघा, पुढे असंही आपण ॲझ्युम करतोय x1 इज ग्रेटर दॅन x2, x1 मायनस x2 आपण हाईट घेतली. मी असं म्हणेल, आता बघा इथं आपण टोटल फोर्सेस ॲक्टिंग ऑन इमॅजिनरी सिलेंडर म्हणूया. टोटल फोर्सेस ॲक्टिंग ऑन सिलेंडर. मग सिलेंडरवरती ॲक्ट होणारे टोटल फोर्सेस. मग आता पहिला फोर्स आहे F1. ओके, आता F1ची डिरेक्शन कुठे आहे, डाऊनवर्डला आहे. F1 कसं आहे, डाऊनवर्डला आहे. सो वी सिम्पली से दॅट F1 ॲक्ट्स ऑन द टॉप ऑफ सिलेंडर towards the downward direction. असं ना, F1 फोर्स हा लिक्विड कॉलमवरचा, याच्यावरती फोर्स ॲक्ट करतोय. हा F1 ची डिरेक्शन कुठे आहे, डाऊनवर्डला. हा पहिला फोर्स. दुसरा फोर्स F2 ॲक्ट ऑन द बॉटम ऑफ सिलेंडर, इथं टॉपला, इथं बॉटमला, बॉटम ऑफ सिलेंडर टुवर्ड द वर्टिकल डिरेक्शन. डाऊनवर्ड पाहिजे होतं इथं, टुवर्ड द डाऊनवर्ड डिरेक्शन. पहिला डाऊनवर्ड डिरेक्शन. F2 काय आहे, F2 इज अनदर फोर्स आणि हा लिक्विड कॉलम हा F2 फोर्स अप्लाय करते. ओके, अपवर्ड डिरेक्शन. सो ॲक्ट ऑन द बॉटम ऑफ सिलेंडर टुवर्ड्स द वर्टिकल डिरेक्शन. आणखी तिसरा एक फोर्स आहे, दॅट इज अ वेट. mg इज अ वेट ऑफ सिलेंडर टुवर्ड्स द डाऊनवर्ड. हा परत कुठे आहे, डाऊनवर्डला आहे. म्हणजे ही 3 फोर्सेस ॲक्ट झाली. कोणकोणते ॲक्ट झाली, दॅट इज mg, F1 अँड F2. आता रिझल्टंट फोर्स, ओके, ॲट इक्विलिब्रियम किंवा स्टॅटिक इक्विलिब्रियम म्हणलं तरी चालेल, कारण लिक्विड कसं आहे, इथं रेस्ट आहे. मग लिक्विड रेस्ट असेल, लिक्विड रेस्ट असताना आता हा कॉलम, हा लिक्विड आपण जो सिलेंडर जो घेतला तो कसा इथं आता रेस्ट आहे. हा अपवर्डला जाते आणि डाऊनवर्डला जात नाही. ओके, ॲट इक्विलिब्रियम at static equilibrium the forces acting
acting on cylinder are balanced. Acting on cylinder, मग सिलेंडरवरती जी फोर्सेस ॲक्ट होतात ही कशी आहेत, बॅलन्स आहे. ॲक्टिंग ऑन सिलेंडर आर बॅलन्स. लक्षात घ्या, सिलेंडरवरती ॲक्ट होऊ राहिलेली F2 mg आणि F1 ही फोर्सेस काय होत आहे तिथं, बॅलन्स होत आहे. कारण का हा जो सिलेंडर आहे तो कसा आहे तिथं आता स्टेबल आहे, तो अपवर्डला जात नाही, डाऊनवर्डला जात नाही, लेफ्टला जात नाही, राईटला पण जात नाही. लक्षात आलं. म्हणून ॲट स्टॅटिक इक्विलिब्रियम द फोर्सेस ॲक्टिंग ऑन सिलेंडर आर बॅलन्स. दॅट इज cylinder are rest inside the water. Therefore आता फोर्सेस बॅलन्स याचा अर्थ काय, टोटल अपवर्ड फोर्स किंवा टोटल अपवर्ड फोर्स इज इक्वल टू टोटल डाउनवर्ड फोर्स. म्हणजे इथं टोटल अपवर्ड फोर्स इकडून काय आहे, टोटल डाउनवर्ड फोर्स. जेवढा अपवर्डवरून खाली फोर्स ॲक्ट होते, अपवर्डला फोर्स ॲक्ट होते तेवढाच काय होते, डाउनवर्डला फोर्स ॲक्ट होते. म्हणजे F2 जेवढा ॲक्ट होते तेवढाच F1 प्लस mg ॲक्ट होते. म्हणजे आपण असं म्हणूयात टोटल अपवर्ड कोणतं जाणार फोर्स आहे फक्त F2 इज इक्वल टू डाउनवर्डला कोणता फोर्स येतो, F1 प्लस mg. ओके, सो फायनली वी गेट द F2 is equal to F1 प्लस mg ॲट स्टॅटिक इक्विलिब्रियम. आता बघा हा जो सिलेंडर आहे त्याचा जो अप्पर टॉप लेवलचा आहे, ह्या टॉप लेवलचा एरिया ए आणि बॉटमचा सुद्धा एरिया काय आहे, एच आहे. मग आता F1 फोर्स ज्यावेळेस ह्या एरिया एवरती ॲक्ट होईल त्यावेळेस इथे ॲक्ट होणार प्रेशर P1 आणि डाऊनवर्ड ॲक्ट होणार प्रेशर किती असणार P2. ह्या बॉटममध्ये डाऊनवर्ड बॉटममध्ये ॲक्ट होणारा प्रेशर P2 कशामुळे मिळणारा, F2 या फोर्समुळे. आणि इथं मिळणारा प्रेशर F1 टॉप लेवलला, हा प्रेशर काय असणार आहे P1 कोणामुळे मिळणारा, दॅट इज F1. मग मी असं म्हणेन नाव P1 and P2 be the pressure at top and bottom due to force F1 and F2. Therefore मग आपल्याला माहिती आहे प्रेशर P1 इज काय येईल, F1 अपॉन A and P2 इज काय येईल, F2 अपॉन A. मग दॅट इम्प्लाइज इट काय येईल, F1 इज इक्वल टू P1 इंटू A अँड F2 इज काय येईल, P2 इंटू A. आता मी याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो, हे झालं इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करूया. मग काय होईल, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 F1 ची व्हॅल्यू P1A, F2 ची व्हॅल्यू P2A इथं सबस्टिट्यूट करूयात. म्हणजे काय येईल, P2A इज इक्वल टू P1A प्लस mg. आता m इज h रो इंटू g. आता हे कसं घेतलं, मास इक्वल काय, डेन्सिटी इंटू व्हॅल्यूम इंटू g. लक्षात आलं. सिन्स मास इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॅल्यूम. आता हे आणखी कसं राईट करता येईल आपल्याला, किंवा हे असंच राहू द्या, दॅट इज m इंटू g. याला इक्वेशन नंबर 3 म्हणूयात. बरं तर असं म्हणूयात, बट m इज अ डेन्स मास ऑफ लिक्विड इनसाइड द सिलेंडरच्या इनसाइडला जे लिक्विड आहे त्याचं मास आहे. मग आता m इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ दॅट लिक्विड इंटू व्हॅल्यूम ऑफ दॅट सिलेंडर. ओके, मग व्हॅल्यूम इज इक्वल टू एरिया ऑफ सिलेंडर, एरिया किती सिलेंडरचं आहे इंटू त्याची हाईट किती आहे, x1 मायनस x2 आहे. ओके, सो मास m इज इक्वल टू काय होईल, रो ए x1 मायनस x2. याला इक्वेशन 4 म्हणूयात. असं म्हणूयात इक्वेशन 4 पुट इन इक्वेशन 3. मग इक्वेशन 3 मध्ये सबस्टिट्यूट केलं काय होईल, P2A इज इक्वल टू P1A प्लस m ची व्हॅल्यू काय येईल,
रो ए इंटू x1 मायनस x2. x1 मायनस x2 आपल्याला माहिती आहे याचे. ओके, x1 मायनस x2 काय आपला याचे. तर आपण हे असं टाकूयात. सो P2 इंटू ए इज इक्वल टू P1 इंटू ए प्लस रो जी राहून गेलं नाही इथे, रो ए इंटू एच इंटू जी, इक्वेशन नंबर 5. आता मी इक्वेशन 5 परत एकदा राईट करतो बघा. सो इक्वेशन 5 becomes इक्वेशन 5 कसं राईट करता येईल बघा. P2A इज इक्वल टू, ह्या पूर्ण इक्वेशनमधून ए कॉमन येऊ शकतो दोन्हीकडे. आपण ए कॉमन घेतला इन ब्रॅकेट P1 प्लस एच रो जी, बरोबर. सो ए गेट कॅन्सल. सो P2 इज इक्वल टू P1 प्लस एच रो जी. दिस इज अ प्रेशर ॲक्टिंग ऑन सिलेंडर इनसाइड द वॉटर. म्हणजेच P2 is a total pressure acting on cylinder inside the water. म्हणजेच P2 हा टोटल प्रेशर आहे कशावरती ॲक्ट होणारा, ह्या सिलेंडरवरती, कुठं लिक्विडच्या इनसाइडला. आता आपल्याला ॲब्सोल्यूट प्रेशर मेजर करायचं आहे. मग ॲब्सोल्यूट प्रेशर मेजर करत असताना मग आपण काय करूयात, हा जो लिक्विड कॉलम जो होता तो आपण काय करूयात अप्पर सरफेसवरती, टॉप सरफेसला घेऊयात. ओके, नाउ फॉर ॲब्सोल्यूट प्रेशर. आता बघा लक्ष द्या, एकदम सोपं आहे ॲब्सोल्यूट प्रेशर. आता ॲब्सोल्यूट प्रेशर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग आता आपण सेम व्हेसल, तेच व्हेसल आहे. ओके, सेम व्हेसल, सेम लिक्विड दॅट इज वॉटर आपण याच्यामध्ये इन्सर्ट केलेलं आहे. आणि हा जो लिक्विड कॉलम जो होता, ओके, तो लिक्विड कॉलम आपण कुठे घेतोय आता, टॉप सरफेसला नेतो. म्हणजे त्याचा हा अप्पर पार्ट जो आहे तो टॉपला घेऊन जातोय. म्हणजे अशा पद्धतीने ओके. मग आता आपण जर इथे x1 जर बघितला तर x1 इज इक्वल टू 0 आहे. ओके, हा x2 आहे. मग आता आपल्याला सरसरी इथं लक्षात येईल की तुमचा जो P1 ॲक्ट होणार आहे इथं, P1 जसं इथं P1 इन साईडला होता, इथं P1 काय असणार आहे, वरून कोण ॲक्ट होणार आहे, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. सो P1 इज इक्वल टू P नॉट. मी इथं राईट करेल P1 इज इक्वल टू P नॉट इज ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. नंतर x1 इज इक्वल टू 0. देअरफॉर x1 मायनस x2 इज इक्वल टू h, दॅट इज x2 इज इक्वल टू मायनस h. x2 किती मिळाला, मायनस एच. कॉन्सेप्ट लक्षात येते तुमच्या. ओके, मग आता आपण इथं जर P2 हा प्रेशर जर कॅल्क्युलेट जर केला, कोणता प्रेशर, P2. देअरफॉर P2 इज इक्वल टू P1 काय होईल, P1 प्लस एच रो. आता मी एचसाठी कोणतं इक्वेशन यूज कराल, परत हा फॉर्म्युलेकडे जाईल. दिस वन एरिया मी कॅन्सल केला आहे सिम्पल. सो P1 प्लस रो into A, sorry not A will be cancelled, G into x1 minus x2. Okay, मग आता बघा P2 P2 is P suppose, फायनल प्रेशर P. ओके, प्रेशर इनसाइड द लिक्विड त्याला मी ॲज्युम करतो P2 इज इक्वल टू P. ओके, दिस इज अ टोटल प्रेशर. ज्यावेळेस हा सिलेंडर जो आहे तो टॉप सरफेसला असणार आहे. सो इट इज कॉल्ड ॲज ॲब्सोल्यूट प्रेशर. सो P इज इक्वल टू P1 is a P naught, atmospheric pressure, into rho G x2 value minus h, minus plus, so h. So we get absolute pressure P naught plus rho h G. Okay, this is the equation of absolute pressure. मग absolute pressure काय आपला, that is P is equal to P naught plus rho h G. यालाच काय म्हणलं जातं, ॲब्सोल्यूट प्रेशर. मग आता इकडे बघा
पी नॉट काय आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. दिस ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲक्ट ऑन द टॉप सरफेस ऑफ दॅट सिलेंडर. आणि रो एच जी हा जो प्रेशर जो आहे दॅट इज अ प्रेशर एक्झर्टेड बाय द लिक्विड कॉलम्स. प्रेशर एक्झर्टेड बाय द लिक्विड कॉलम. ह्या दोन्हीची ॲडिशन म्हणजेच काय तुमचा हा ॲब्सोल्यूट प्रेशर. दॅट इज पी इज इक्वल टू पी नॉट प्लस रो एच जी किंवा एच रो जी तुम्ही म्हटलं तरी काही अडचण नाही. कॉन्सेप्ट लक्षात आली तुमची. दिस इज द इक्वेशन फॉर ॲब्सोल्यूट प्रेशर. मग आता हा जो प्रेशर जो आहे दॅट इज पी नॉट, मी डिफरन्स घेतला दॅट इज द डिफरन्स बिटवीन the definition by Gauss pressure ची the difference between absolute pressure and atmospheric pressure called as gauge pressure, and this gauge pressure therefore मग आता बघा हा पी नॉट मी इकडे घेतलं. सो पी मायनस पी नॉट इज इक्वल काय मिळेल, रो एच जी किंवा एच रो जी. समजतंय. अँड दिस इज इक्वेशन ऑफ गॉस प्रेशर. हे कसं इक्वेशन मिळालं तुम्हाला, गॉस प्रेशरचं. गॉज प्रेशर. गॉट इट. ओके. सो दिस इज अ सिम्पलेस्ट फेनॉमिना ऑफ गॉस प्रेशर. म्हणजे आज आपण काय काय बघितलं तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कॉन्सेप्ट ऑफ प्रेशर बघितली, प्रेशर ऑफ ड्यू टू द लिक्विड कॉलम बघितला, ॲटमॉस्फेरिक कॉन्सेप्ट बघितली, नंतर प्रेशर टोटल प्रेशर इनसाइड द सिलेंडर टोटल प्रेशर ऑफ लिक्विड कॉलम ॲक्ट ऑन ए सिलेंडर इनसाइड द लिक्विड. नंतर आपण ॲब्सोल्यूट प्रेशर बघितला, नंतर आपण गॉस प्रेशर बघितलं. ओके. सो दिस इज अ गॉस प्रेशर, दिस इज द ॲब्सोल्यूट प्रेशर, दिस इज अ प्रेशर इनसाइड द प्रेशर ॲक्ट ऑन ए सिलेंडर इनसाइड द लिक्विड. अँड वन मोर थिंग दॅट इज वी डिस्कस द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि आपण परत कॉन्सेप्ट ऑफ प्रेशर ही पण इथं डिस्कस केली. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करेल नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचं लेक्चर आपण इथेच थांबवतोय. थँक्यू.